याला म्हणतात रश्श्याची धार। नाशिककरांचे मिसळवर अतोनात प्रेम, नाशिककरांचे मिसळवर अतोनात प्रेम। सकाळी सकाळी होतो मिसळचा गेम, त्याच्यासाठी नसतो त्यांच्यावर कुठलाच प्रेम। ओम बजरंग। सर्व खवय्या मिसळ प्रेमींचे हार्दिक स्वागत। यंत्रनगरी, मंत्रनगरी, कुंभनगरी, धार्मिक नगरी, पौराणिक नगरी, वाईन नगरी, कॅपिटल नगरी, शैक्षणिक नगरी, उत्तर महाराष्ट्राची राजधानी दक्षिण काशी नाशिक येथे सर्व खवय्या प्रेमींचे हार्दिक स्वागत। मिसळ आणि नाशिकचं नातं काही वेगळंच आहे। नाशिककर कुठेही जाओ, मिसळ प्रेमी कुठेही जाओ, आणि जर सकाळी सकाळी मिसळ जर त्याला नाश्त्याला भेटली नाही तर त्याचा दिवस चांगला कसा जाणार, एवढं नाशिककर मिसळकरच्या बाबतीत क्रेझी आहे। आणि का नसावं, दर 10 किलोमीटरला पाण्याची चव बदलते, तसं दर 10 किलोमीटरला मिसळ बनवण्याची पद्धत आणि मिसळीचे प्रकारही बदलतात। नाशिक मिसळ म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये आले मठ, हिरवे मूग, काबुली चणे, हरभरा, वाटाणा, चवळी, द्विदल धान्य, त्याला आपण मिलेट्स म्हणतो, स्प्राउट्स म्हणतो। ते एक दिवस पाण्यात भिजवायचे, त्याला अंकुरित करायचे, त्याला मोड आलं तर ते प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत। म्हणून मिसळ ही आरोग्यदायी पण असते। आपल्याकडे जनरली महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे मिसळ असतात, 2 प्रकारचे मसाले असतात। एक लाल मसाला असतो, एक काळा मसाला असतो। काळा मसाला आपण घरी वापरतो, लाल मसाला आपण प्रचलित पद्धतीने बऱ्याच ठिकाणी वापरतो। आपल्या मिसळची खासियत आहे, आपली मिसळ खाल्ल्यावर तुम्हाला जर जळजळ झाली, ऍसिडिटी झाली, त्रास झाला तर आम्ही डबल पैसे परत देऊ, डॉक्टरांचा खर्च पण तुम्हाला देऊ। या एवढा कॉन्फिडन्स काय आहे किंवा एवढा आत्मविश्वास काय आहे, तर त्या मिसळमध्ये वापरले जाणारे पदार्थ, घटक पदार्थ, त्याच्यात वापरल्या जाणाऱ्या जिन्नसा, त्याच्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्या उच्च दर्जाच्या असतात। आणि जो तडका असतो, जी फोडणी असते ती प्रॉपर पद्धतीने बसल्यामुळं मसाला हा बाधत नाही। मग तो उन्हाळा असो, हिवाळा असो का पावसाळा असो, ऋतुमानानुसार मिसळमध्ये फरक पडतो। फरक कसा पडतो, तिखटाच्या बाबतीत जर उन्हाळा आहे, जठराग्नी मंद होत असतो, आणि मंद जठराग्नी जर तुम्ही जास्त तिखट खाऊ घातलं तर पोटात जळजळ होते। मिसळ बनवताना वातावरणाचा पण विचार करावा लागतो, तो या पद्धतीने। त्याच्या मागं सायन्स आहे, त्याच्या मागं शास्त्र आहे, प्रत्येक ज्ञानामागं हे विज्ञान असतं। हे याच पद्धतीने हेच प्रमाण जर हिवाळ्यामध्ये असलं तर 2 चमचे तिखट जास्त असतं, त्यावेळेस जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो, काहीही पचवतो। हे शरीरशास्त्र आहे, हा सायकोलॉजिकल इफेक्ट आहे। आणि नाशिककर का मिसळच्या बाबतीत क्रेझी, तर तुम्हाला त्याच्या चॉईसवरून चोखंदळपणावरून कळत। नाशिककर मिसळच्या बाबतीत प्रचंड असा चोखंदळ आहे। त्याला जर पुण्याची मिसळ खायला दिली तर तो खाणार नाही। एरियाच्या हिशोबाने मिसळ डेव्हलप झालेली, मी कोणाला नावं ठेवू इच्छित नाही। पुण्याच्या मिसळमध्ये फरसाण असतं, त्या फरसाणमध्ये पिठी साखर आणि आमसूल पावडर असते। जेव्हा गरम गरम रस्सा त्याच्यात पडतो तेव्हा ते फरसाण विरघळतं, आणि ती आमसूल आणि पिठी साखर एका कोपऱ्याला येते। तिच्यात ज्यावेळेस पाव बुडवतो त्यावेळेस मसाला आणि त्या पिठी साखरचं कॉकटेल होतं, आणि ते वेगळंच काहीतरी मिश्रण लागतं का जे आपण नाशिककर सहन करू शकत नाही। मग नाशिककर म्हणतो का मिसळ तर नाशिकचीच। एरियाच्या हिशोबाने मिसळ डेव्हलप झालेली आहे, त्याच्यात पुणेकरांचा दोष नाही। तिथून पुढे गेलं कोल्हापूरला मिसळची वेगळीच तरा भेटते, झणझणीत असा रस्सा भेटतो, पण तिथं पाव वेगळ्या पद्धतीने भेटतात। स्लाइस ब्रेड असतो, तो स्लाइस ब्रेड पण मिसळच्या पद्धतीने डेव्हलप केलेला असतो, मिल्क ब्रेड नसतो तो। हे आमचं नॉलेज आहे। त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात तर तुम्हाला मिसळ बरोबर राजमा भेटेल, वाटाणा भेटेल। तिथून तुम्ही धुळ्याला आले, जळगावला आले, चाळीसगावला आले, खानदेशात गेले तर मिसळ बरोबर भाज्याचा चुरा मिळेल। अशी मिसळ ही बहुढंगी, बहुव्यक्तिमत्व, बहुआयामी डेव्हलप झालेली आहे। आणि झणझणीत नाशिककरांच्या मिसळबद्दल चारोळा पण प्रसिद्ध आहे। रश्श्याची धार, तर्रीची तार, चोखंदळ जिभेवर, झणझणीत वार, यालाच म्हणतात ओम बजरंग मिसळ पाव। पोह्यापासून तुम्हाला मिळतात कॅल्शियम फायबर। शेव 2 प्रकारची असते, एक भावनगरी असते, एक कडक शेव असते। त्या शेव पासून तुम्हाला मिळतात कार्बोहायड्रेट। मिसळचा सगळ्यात महत्त्वाचा घटक स्प्राउट्स पासून तुम्हाला मिळतात प्रोटीन। हा अगदी लहान पासून तर म्हाताऱ्यापर्यंत प्रोटीनचा सर्वोत्तम असा स्रोत आहे, आणि त्याचे काही साईड इफेक्ट नाही। त्याच्यानंतर येतो कांदा, त्याच्यानंतर येतात तर्रीपासून तुम्हाला मिळतात फॅट, त्याच्यानंतर येतात मिसळ बरोबर, याच्याबरोबर दही ऑप्शनल आहे।
कांदा येईल, लिंबू येईल, हा लिज्जतचा पापड येईल, कुठंच नाही मिळणार. मिसळ बरोबर ढोकळा कॉम्प्लिमेंटरी येईल, त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी येईल, हे 2 पाव येईल आणि हिरवी मिरची पुदिन्याची चटणी. ही संपूर्ण प्लेट अवघ्या 70 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. याच्याबरोबर येईल दही. दही ऑप्शनल आहे, कोणी खातं कोणी खात नाही म्हणून आम्ही जागेवर दही देतो. ओम बजरंग मिसळची सुरुवात झाली 1974 पासून. आता हे 2024 हे आमचं गोल्डन ज्युबिली इयर आहे. या मिसळच्या बरोबर आमची 3री पिढी येईल. आता आमची 3री पिढी पण मिसळ पावच्या सेवेमध्ये, खवय्या लोकांच्या सेवेमध्ये तत्पर आहे. मिसळची सुरुवात मनोरंजक होती. आमची गाडी पहिले जिल्हा सत्र न्यायालय आणि कलेक्टर कचेरीच्या बाजूला होती. 1970च्या पहिले नाशिक मंत्रभूमी होतं. नाशिक हे मर्यादित होतं आणि तिथं जे जिल्हाभरातून पक्षकार यायचे त्यावेळेस हॉटेलिंग एवढं जोरात नव्हतं. त्यावेळेस कोरडं जेवण राहायचं, नाश्ता राहायचा, भाकरी बांधून आणायचे, भजे आणायचे, मिरचीचा ठेचा आणायचे, चटणी आणायचे. मग आमच्या वडिलांनी तिथं संधी शोधली. संधीमध्येच भविष्य दडलेलं असतं. आमच्या वडिलांनी संधी शोधली आणि त्या संधीमधून मग मिसळ चालू झालं. पहिले मिसळ बरोबर पाव नव्हता. मिसळ चालू झाली, त्याच्यामध्ये यायचं शेव, त्याच्याबरोबर यायचा मठ, त्याच्याबरोबर यायचा रस्सा आणि त्याच्यानंतर भाजी भाकरीचे आणायचे, त्याच्याबरोबर यायचे भजे. अशी मिसळची सुरुवात झाली. आज मिसळ डेव्हलप होता आज नाशिकमध्ये मिसळ थाळी ही संस्कृती चालू झालेली आहे. मिसळ बरोबर तुम्हाला रबडीपासून आम्रखंडन, आम्रखंडापासून श्रीखंडन, श्रीखंडापासून गुलाबजाम आणि गुलाबजामपासून सोलकढी, मसाला ताक, जिलेबी, रसगुल्ले इत्यादी ते थाळी भरभरून भेटते. त्याच्याबरोबर तुम्हाला मिळेल तांदूळ पापड, नागली पापड, मिसळ पापड, लिज्जतचं पापड. ज्याच्या कलाकृतीतून मिसळची थाळी डेव्हलप होती तसतशी मिसळची थाळी डेव्हलप होत गेली आहे आणि याचं श्रेय नाशिककर खवय्यांना आहे. त्याच्यानंतर आता आम्ही ज्या एरियात राहतो त्या एरियामध्ये साधारणतः रोज 5 ते 7 हजार विद्यार्थ्यांचा राबता असतो. त्याचं कारण आहे इथं 6 शाळा आहे, 2 महाविद्यालय आहे, 3 कॉलेज आहे आणि इंजिनिअरिंग, अकाउंट, कॉमर्स, सायन्सचे क्लासेस आहे. तर इथे सकाळी 5 पासून तर रात्री 8 पर्यंत विद्यार्थी राहतात. कोणी विद्यार्थी सकाळी 5ला नाश्ता करून आलं ठीक, नाही आला तरी ठीक. इथे विद्यार्थी आणि गोरगरीब गरजूंची भूक भागवण्याचं काम माता अन्नपूर्णेच्या कृपेने आम्हाला भेटलेलं आहे. जर एखादा विद्यार्थी इथे आला तर त्याच्याकडून आम्ही नाममात्र शुल्क त्याला मिसळपाव देतो, वडा रस्सा देतो, शेव रस्सा देतो, पोहे देतो. आपल्या गाडीवर जे पण खाद्यपदार्थ आहे ते आपण त्याला उपलब्ध करून देतो. ह्या कामासाठी आम्हाला आमचे गिराईक, आमचे सहकारी मदत करतात. जर एखादा विद्यार्थी इथं आला तर हा दादा म्हणतो माझ्याकडून याला 2 पाव दे, याला पोटभर खाऊ दे. कोण म्हणतं माणुसकी जिवंत नाही? मी म्हणतो माणुसकी जिवंत आहे. ती फक्त बघता आली पाहिजे, आपल्याला समोरच्याला देता आलं पाहिजे. यालाच म्हणतात इन्क्रेडिबल इंडिया, यालाच म्हणतात अमूल्य भारत. आणि हा वसा आम्हाला आमच्या वडिलांकडून भेटलेला आहे. आमचे वडील म्हणतात चलता देवल पूजले, चलता देवल पूजले पत्थर से क्या काम, चलता देवल पूजले पत्थर से क्या काम, जितने पूजे आत्मा उतने शालिग्राम. याचा अर्थ असा की माणसातला देव ओळखा, माणसाचे आशीर्वाद घ्या, त्याची भूक, त्याच्या गरजा पूर्ण करा. हीच भगवंताची सेवा आहे आणि ही सेवा आमच्या वाटेला आली याच्याबद्दल आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. आता मी आणि माझा विशाल सोनवणे हा मिसळचा वारसा आम्ही पुढे चालवत आहे आणि याच्या कामी आम्हाला आमचे कस्टमर मदत करतात. पडेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, पडेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, लेकिन बढ़ेगा इंडिया कब? जब खाएगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया. आणि खाऊ घालण्याचं काम आम्हाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं येतं. चला मंडळी, कधी येत आहे? ओम बजरंग मिसळपाव येते सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 पर्यंत. आपल्या सेवेत सदैव तत्पर ओम बजरंग मिसळपाव. नाशिककरांच्या मिसळवर आतोनात प्रेम, नाशिककरांच्या मिसळवर आतोनात प्रेम. सकाळी सकाळी होतो मिसळचा गेम, त्याच्यासाठी नसतो त्यांच्यावर कुठलाच प्रेम. ओम बजरंग. याला म्हणतात रश्श्याची धार, रश्श्याची धार, तर्रीची तार, चोखंड जिभेवर, झणझणीत वार, यालाच म्हणतात ओम बजरंग मिसळपाव. हार्ट ऑफ द सिटी नाशिक येथे अशोक स्तंभ येते. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्या सेवेत सदैव तत्पर ओम बजरंग मिसळपाव.